नमस्ते, मी रेश्मा जर्नीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला घेऊन आली आहे सिंधुदुर्गामधील मालवणमध्ये आणि मालवणमधल्या रेवंडी गावामध्ये। रेवंडी गावाला एक सांस्कृतिक दर्जा आहे, पण त्याचप्रमाणे मच्छिंद्र कांबळी ज्यांनी मालवण भाषेला सिनेमासृष्टी, मराठी सिनेमासृष्टी आणि जगात एक प्रकारची ओळख करून दिली, मालवणी भाषेला एक दर्जा मिळवून दिला, त्यांचं हे गाव आहे आणि त्यांची ही कुलदेवता आहे कांबळींची। तर आपण भद्रकाली मातेचं आज दर्शन घेणार आहोत। तर चला मी तुम्हाला आज भद्रकाली माता दाखवते। इथे येण्यासाठी, भद्रकाली मातेला येण्यासाठी वांगणी मालवण जो रोड आहे तिथूनही तुम्ही बसने, गव्हर्नमेंट बसने येऊ शकता किंवा तुमची पर्सनल व्हेकल असेल त्याच्याने येऊ शकता, किंवा मग इथून येण्यासाठी एक नदी आहे त्या तिथून तुम्ही होडीनेही प्रवास करू शकता। चला आज मी तुम्हाला भद्रकाली मातेचं दर्शन दाखवणार आहे। हा जो सरळ रस्ता दिसत आहे तुम्हाला, हा रेवंडी गावाचा बोर्ड लावलेला आहे भद्रकाली देवी मंदिराचा। त्याच्या समोर जो सरळ रस्ता दिसत आहे तो मालवणला जातो आणि राईट टर्न बरोबर ह्या चौकातून घेतला आपण की हा जो राईट टर्न जातो तो भद्रकाली मातेच्या मंदिराकडे म्हणजेच रेवंडी गावातून जातो। आणि ह्या जे पुलाच्या खाली जी नदी वाहत आहे ही गड नदी आहे। गड रिव्हर जवळजवळ मालवणमध्ये अर्ध्या गावांना तिने वेढलेलं आहे। ही गड नदी आहे आणि इथून आपण स्ट्रेट आल्यावर एकदम समोर सुंदर चारी बाजूने निसर्ग नटलेला आहे आणि ह्या नटलेल्या निसर्गामध्ये एकदम सुंदर भद्रकाली मातेचं मंदिर दिसत आहे। भद्रकाली मातेच्या मंदिराला पायऱ्या खूप कमी आहेत, एक 15-20 पायऱ्याच आहेत, त्याच्यावरती नाही आहे। मी पायऱ्या चढत वरतीच चालली आहे। एक 5 मिनिटात पायऱ्या चढल्या जातात आणि खूप सुंदर आणि मोठं प्रशस्त मंदिर आहे मोठं। ह्या मंदिराची खासियत म्हणजे जेवढं मंदिर सुंदर आहे तेवढं मंदिर स्वच्छही ठेवण्यात आलेली आहे, कुठेही घाण करण्यात नाही आलेली आहे। ह्या देवीचं नाव रेवंडी मधल्या भद्रकाली ठेवण्यात आलंय। तुम्हाला माहिती आहे का देवीचं नाव भद्रकाली असं का ठेवण्यात आलं आणि भद्रकालीचं मुख्य अर्थ काय होतं माहिती आहे का तुम्हाला? भद्र म्हणजे शिवशंकर, काळी म्हणजे पार्वती, हे दोन नाव भद्र आणि काळी, त्याच्यामुळे देवीचं नाव भद्रकाली ठेवण्यात आले। भद्र म्हणजे शिवशंकर आणि काळी म्हणजे पार्वती माता, ह्या दोघांचं मिक्स म्हणून भद्रकाली नाव ठेवण्यात आलेलं आहे ह्या देवीचं। ह्या मंदिरातील जी मूर्ती आहे त्या मूर्तीला मुकुट लावण्यात येतो। ॲक्च्युअली ही मूर्ती ही काळ्या पाषाणातील लिंग स्वरूपात आहे। ही अर्धनारी नटेश्वरीचं एकरूप स्वरूप मानलं जातं आणि म्हणूनच तिच्यावरती मग मुकुट लावण्यात येतं। नवरात्रीला खूप मोठे सण साजरे केले जातात। नवरात्रीला इथे खूप गर्दी असते। नवरात्रीला लोक ओटी भरायला व आपले नवस फेडायलाही इथे येतात। मंदिराचा जो सगळा खालचा भाग आहे तो पूर्ण संगमरवरी दगडापासून बनवण्यात आलेले आहे। असं मानण्यात येतं की हे जी मंदिर आहे त्याचं जे पाषाण होतं ते 400 वर्ष पुराणं आहे, प्राचीन काळातलं आहे आणि खूप प्रसिद्ध ही देवी आहे। देवीचं दर्शन घेतल्यावर मला खूपच आनंद वाटला आणि खूपच छान वाटलं, प्रसन्न वाटलं। त्या मंदिराच्या आजूबाजूला खूपच जागा मोठी आहे आणि बसण्याची, लोक जे भाविक येतात त्यांना व्यवस्थित बसण्याची सोय केलेली आहे, पाण्याची सोय केलेली आहे। तुम्ही जर ओटी नाही घेऊन गेलात किंवा मग प्रसादही नाही घेऊन गेलात तर तिथे बाजूला दुकानं आहेत छोटीशी 2, त्याच्यातून तुम्ही प्रसाद आणि ओटी घेऊ शकता विकत, अशी सोय आहे। नॅचरली कुठल्याही मंदिरात गेलात तुम्ही कोकणातल्या तर 30, 40, 50 रुपयाच्या वरती ओटी महाग नाही आहे, तर तुम्ही तिथे ओटी विकत घेऊ शकता। तर तुम्ही पाहू शकता, मी आजूबाजूचं पण सराउंडिंग्स दाखवते, खूप म्हणजे खूपच सुंदर निसर्गाने नटलेलं आहे। तुम्ही ह्या मंदिरात जाल ना तर तुमचं पाऊलच असं बाहेर निघणार नाही, एवढं तुम्हाला छान वाटेल। इथे शांतता मिळते, बसून राहावंसं वाटतं खूप वेळ मनाला, एवढं सुंदर मंदिर आहे आणि एवढी सुंदर सोय केलेली आहे पिण्याच्या पाण्याची वगैरे आणि बसण्यासाठी, आणि एवढं मोठं भव्य मंदिर आणि त्याला भव्य परिसर असूनही एवढी स्वच्छता मेंटेन केलेली आहे तिथे। खरंच रेवंडीच्या ह्या मंदिराला तुम्ही भेट द्या, मी हे आवर्जून सांगेन। बघा मी देवीची मूर्ती दाखवते। देवीच्या मूर्तीकडे पाहिल्यावर मंदिरात किती प्रसन्न वाटतं आणि देवीला किती तेज आलेला आहे आणि मुकुटधारी देवी पाषाणावरती खूपच सुंदर दिसते। बघा मी तुम्हाला दाखवत आहे देवीचं दर्शन।
खूप प्रसन्न वाटतं आणि मूर्तीला पण खूप तेज आहे. मी ओटी भरली तिथे, देवीचा आशीर्वाद घेतला. देवीचा आशीर्वाद मी घेतला आणि पुजाऱ्यांनाही नमस्कार केला. ॲक्च्युअल सांगण्यात आलं तर ह्या मंदिराची जी रचना आहे ती दक्षिणोत्तर आहे आणि ह्या देवीला सत्याची देवी असे म्हटलं जातं. म्हणजे जे गावातले लोक आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्या देवीची मदत घेतली जाते. असं म्हणतात की मंदिराच्या बाजूला बॅक साईडला एक चाळा आहे आणि त्याचं नाव खेबा म्हणून आहे. गावातल्या अडचणी सोडवणं, काही प्रश्न सोडवायचा असेल तर ह्या देवीकडे गाराणं मानलं जातं आणि मग त्या गाराण्यानुसारच प्रश्न सोडवले जातात. आणि हे मंदिराला तुम्ही आवर्जून भेट द्या असं मी पुन्हा सांगेन. तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही नक्कीच आमच्या कोकणात या आणि ह्या मंदिराला भेट द्या. कोकणातील मालवणमध्ये हे मंदिर आहे.